हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आमचा मस्त असा मुंबई ते मांडवा बीचपर्यंत आहे ना शिपमधूनचा प्रवास खूपच छान झाला आणि खूप धमाल मज्जा मस्ती केली. तर आता जिथे रूम बुक केली होती ना आम्ही तिथे चाललोय. आता आम्ही पोहोचलोय अलिबाग नागावला. तर हे बघा, हे हॉटेल बुक केलं इथे आता आम्ही. आणि तुम्ही आजूबाजूला बघाल ना तर खूप छान असं हिरवीगार झाडी, नारळाचे झाड आहे, काजूचे झाड आहेत, आंबे आहेत. तर बघा किती छान असा निसर्ग आहे. अलिबाग म्हटल्यानंतर मच्छीचं ठिकाण आहे आणि एवढं सुंदर असे नारळाचे झाडं वगैरे, तर खूपच छान वाटू राहिले. अजून तर म्हणजे आत्ताच आम्ही गाडीतून खाली उतरलो आहे. तर आता हॉटेल बुक केलं होतं ऑनलाईनच. तर हे बघा मंडळी बसली इथे. नारळाचे झाडे बघा किती मोठे मोठे आणि हिरवगार छान असं वातावरण आहे. मस्त असे छान असे फार्म हाऊस वगैरे आहे. तर बघा किती मस्त वाटू राहिले. खूप मोठे मोठे आणि घनदाट जंगल तसं आहे. इकडे घेतो भैया गाडी. हा सी रिवर्स घे म्हणजे सगळ्या बॅगी काढता येते. बस बस चला आता बॅगी उतरून घेऊ, फ्रेश वगैरे हो. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. आजचा हा दुसरा दिवस आहे. आल्यानंतर आहे ना आम्ही मस्त आंघोळी वगैरे केल्या, फ्रेश झालो आणि आराम केलो. कारण आहे ना आदल्या दिवशी ना मुंबईमध्ये पण भरपूर फिरलो होतो. त्याच्यानंतर गाडीचा प्रवास झाला, म्हणजे मांडवापासून तर नागाव बीचपर्यंत यायला भरपूर असा उशीर लागतो. आणि मग ते एखादा 1.5 तास लागला असेल किंवा एखादा तास लागला आहे नक्की, ते पण नाही मला सांगता येणार. पण मग तो प्रवास झाला, बोटीतला प्रवास झाला. मग त्याच्यामुळे ना संध्याकाळी काय आम्ही फिरायला वगैरे गेलोच नाही, आराम केला छानपैकी. तर आता आलो आहे नागाव बीचवर, चाललो आहे म्हणजे जरा समुद्रकिनारी. तर बघूया आता गेल्यानंतर समजेल. मी पण आज पहिल्यांदाच नागाव बीचवर आली आहे. अलिबाग बीचवर गेले होते पण नागाव बीचवर नव्हते अजून कधी आली. तर हा माझा पहिलाच चक्कर आहे. आणि नोव्हेंबर का डिसेंबरमध्ये ना हे पण आले होते अलिबाग नागाव बीच वगैरे फिरायला. तर तेव्हापासूनच त्यांचं चाललं होतं का तुम्हाला पण मी अलिबागला वगैरे घेऊन जाईल फिरायला मस्त. तर त्यामुळंच आहे ना मग आम्ही पण आलो आहे. तर बघा ना आज खूपच ऊन आहे. सकाळी ना आम्ही लवकरच बीचवर आलो आहे. माझ्या मते 8 वाजले. त्यावेळेसच आलो आहे. आंघोळी झाल्या, नाश्ता पाणी केला आणि मस्तपैकी आलो आहे. कारण इथून पुढे ना आम्हाला दुसऱ्या प्रवासाला जायचं आहे. तर ते पण ठिकाण खूप छान आहे. आणि मुंबईला गेल्यानंतर आहे ना आम्ही काही खरेदी वगैरे केली नाही. फक्त मी एकच वस्तू घेतली, पण ती वस्तू इतकी छान आहे ना का माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना ती वस्तू नक्कीच आवडेल. तर मी आहे ना ती वस्तू नंतर दाखवणार आहे. घरी गेल्यानंतर आहे ना जे आपले घरातले व्हिडिओ असतात ना त्या व्हिडिओमध्ये ती वस्तू दाखवणार आहे, तुम्हाला खूप आवडेल. आणि फक्त हे मंडळीने कपडे घेतले, बाकी दुसरं काही अशी खरेदी वगैरे केली नाही. कसं खरेदी आपल्या नाशिकला होतेच आणि हे म्हणजे आम्ही फिरायला गेलो होतो. मग जे काही फिरायला गेलो ना ते बघितलं, तो आनंद घेतला. खरेदी वगैरे काहीही केली नाही. कारण नाशिकला चक्कर साहेबांना खूपच आवडतं बोटीत बसायला मध्ये पण मिळते वगैरे. पण मला तर काही आवडत नाही, त्याच्यामुळे मी काही बसत नाही, फक्त बघायचं आनंद घेतला. पण समुद्रामध्ये खेळायला आज तर एवढी काय म्हणे गर्दी नाही. हे म्हणे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आलो होतो ना तेव्हा खूप गर्दी होती, पण आज काय एवढी गर्दी नाही. ते बघा आता अण्णा गेलाय पाण्यामध्ये खेळायला. कसं वाटतं? रिटर्न येत हे बघ ते दोघ. पाणी पाणी खेळू राहिले मांबाचे, एकमेकावरती पाणी उडवतात. सर्वांचे फोन, पैसे, वायलेट जे काय आहे ना ते मी सांभाळते बाहेर पाण्याच्या. आणि ही मंडळी ना सर्व काय आता पाण्यामध्ये ना मज्जा करणारे, धमाल करणारे. कमीत कमी आम्ही 10-10:30 पर्यंत होतो तिथं. आणि तिथून पुढे ना दुसऱ्या प्रवासाला सुरुवात केली होती. 9 वाजले पण 9चं खूप ऊन आहे. आणि पाण्यामध्ये बघा आधी आणि अण्णा दोघं मांबाचे गेले, ते खेळतायत. आणि हे आणि दीपक इकडे गेलाय. मग का बोट वगैरे बघायला गेलेत किंवा काय.
विचारायला गेले असतील. आज तर अजून गर्दी पण नाही एवढी काही, पण हे डिसेंबर महिन्यामध्ये आले होते ना, तर हे म्हणे खूप गर्दी होती. आज अजून गर्दी नाही एवढी. हाँ किती शिंपले पण बारीक आहेत सगळे. हो फोन आहे त्याच्यात. हो थांबा थांबा घेते ना, माझ्या पर्स मध्ये टाक. स्पीडचं काय 500 बसायचं का जोडीना मग? चल रे चल माला घालायला आहे ना, मोठी आहे ना, जॅकेट आहे ना. ठीक आहे, ती पण स्पीड बोट असेल. सौ शारदा पाटील, त्यांना पाण्यामध्ये जाऊन खूप छान असं वाटत आहे. आणि त्यांचे मिस्टर सध्या पुढे तयारी करत आहेत. पण त्यांच्या मिस्टरांसोबतच दिसत आहे आपल्याला. बघा आपण बघू शकता त्या ठिकाणी अटकल ते अटकल. बापरे बापरे, हे टाकायचं नाही आणि बोट अटकते का? असंच टाकून द्यायचं का कुठं पण? हे राहतंय आपण काय राहतंय नांगर राईट. एक सेकंद अजून ते कुठं चालली? आता आतमध्ये गेला का ते शांता? कसं काय अन्नाच बोट चालवतोय. हाय हाय करा. बंद केली. इकडचा बाजूचा व्ह्यू घ्या, इकडचा घ्या. शांत आहे ना आता. तिथून आपण आलो का भाऊ? पार्क तिच्या पुढे नाही जायचं का? तिच्या पुढे काय आहे? परमिशन नाही. तिच्या पुढे धोका आहे का? नाही धोका नाही. त्यांना थांबायचं कोणाला? आधी थांबतो का? जाता नाही आता. व्यवस्थित पकड. हा आधी व्यवस्थित पकड. दीपक तुला पकडायचं. हाय कर ते अण्णा, हाय कर. दीपक हाय कर. आधी व्यवस्थित
टोमॅटो तो रुचला ना आता. ₹800 देऊ का हिचं हिच्यात बसायचं. स्पीड बोट मध्ये चालली मंडळी, 14 जण, तर 2-2 जण जाणार आहे कारण तिच्यात 2च जण बसतात. जाऊ द्या, हाऊस एन्जॉय, सगळे कामधंदे विसरून आम्ही आलोय फिरायला. खूप आनंद घेतलाय फिरण्याचा. बापरे बापरे बापरे, बापरे. लाट आल्या ना का तशी ती उसळते आणि उंच उडी मारते ती बोट बघा. बापरे बापरे बापरे, खूप लांब गेले, म्हणजे खूप लांब गेले. पण मी झूम केलाय कॅमेरा, त्याच्यामुळे तुम्हाला ते जवळ दिसत आहे, पण भरपूर लांब गेलेत. बघा त्या टोकाला आहे. फिरली, रिटर्न फिरले. आता कॅमेरा एकदम म्हणजे एकदम झूम केला आहे कारण ते दिसायला पाहिजे, आणि ऊन आहे ना तर मला पण व्यवस्थित दिसत नाही मग उन्हामुळं कॅमेरा. तर बघा फिरले. बाप, त्या टोकाला चालले का काय ही. काय रे, बापरे. कॅमेरा झूम केला, मला वाटलं माझ्यावरच आले का काय, मी एवढी घाबरले. बापरे. हो बापरे. आता अण्णा आणि हे आले, आता दीपक आणि आधी गेलंय, ते दोघं मांबाचे गेले. तर ही मंडळी मध्ये त्यांना सावकाश चालवा, ते दोघं लहान आहेत. आले फिरले. बघ ना, घाबरले का तुम्ही? बापरे, मग घाबरतय तर म्हणून तर मी बसत नाही. आले माझा ड्रेस ओला झालाय. आता पाहा, आता पाहा, आता पाहा. मला शासच झूम होतं, मला वाटलं माझ्या अंगावर तुम्ही आले, मी एवढी दचकले. नागाव बीच कसं वाटलं नागाव बीच? आता ती लाईट येईल बरं का. हो इकडे बघ, इकडे मध्ये कधी येणार नाही आपण. डबल कधी येणार नाही. चल ना. डबल कधी येणार नाही.
ठीक आहे चला. काय एवढं तुम्हाला काय सांगू शकत? 5 तासभर बोटीत बसून आहे. काय मजा येते आज. गाडी तशी उभी 2 तास राहू शकते आतमध्ये. पण ती बोट कशी उभी ठेवली होती आपल्याला फोटो काढाय त्यांनी. हे बघा नारळाचे झाडं आणि सुपारीचे बघा किती. जास्तीत जास्त तुम्हाला नारळ आणि सुपारीच इकडे दिसेल. तर ना आम्ही रूमकडे चाललो आहे. जिथं हॉटेल बुक करेल आहे ना तिथं. तर रूमवर गेल्यानंतर आहे ना आंघोळी करणार आहे सगळेजण. कारण कसं समुद्रामध्ये सर्वच जण पाण्यामध्ये भिजले त्याच्यामुळे ना असं अंग चिकट चिकट झालं आहे. आता आम्ही नागावमधून चाललो आहे. रायगड प्रवास आमचा सुरू झालाय. तर मस्त आता शिवाजी महाराजांचा किल्ला बघणार आहोत. तर तुम्हाला पण मी दाखवणार आहे रायगड फोर्ट पा. इकडनं पण एक रस्ता होता तो. तो त्यांनी आपण सांगितलं तुम्ही इथून जाऊ शकता, इथून पण जाऊ शकता. मस्त हँडसम दिसतो ना. हँडसम दिसतो. ते लोकेशन बघा आता. बघ ना काय छान. नाही त्या मशीनच्या जागेवर आहे ना गाडी तिथं थांबवता आली असते असं होतं. हे बघा किती माकडं आहे इथे. खाली पण खाली असेल. मस्त आम्ही कोकण फिरत चाललोय. आता ना त्यांना बिस्किट टाकायचे आहेत. हे बघा ते माकडांना बाळव का कसं पोटाला लावलंय. हे बघा हे बघा इथे इथं पण. हा बघा तिकडे नाही कर बिस्किट कुठं. बापरे हे बघा ना सगळ्यांनी कसे बाळ. बँगो येतील ना. चला हे बघा कसं त्यांनी बाळ. बापरे पिल्लं पहा ना कसे कवटाळलीत. स्वराज्याची राजधानी किल्ला रायगड प्रवेशद्वार. आता इथून आम्ही रायगडला एंट्री करणार आहोत. आमचा अलिबाग ते रायगड प्रवास आहे ना खूप मोठा झाला आणि भरपूर उन्हामध्ये तेवढा प्रवास आम्ही केला. पण ते काय गाडीत बसून AC मध्ये होतो त्याच्यामुळे काही वाटलं नाही. पण खूप ऊन होतं, भयंकर ऊन होतं. आणि तेवढ्या उन्हामध्ये आम्ही आहे ना हा मोठा असा प्रवास केला. तर त्या प्रवासामध्ये ना खूपच दमलो आम्ही. आता आम्ही आलोय रायगडावर. म्हणजे घाट चढून वरती आलोय. रायगड अजून बाकीच आहे. पण 2 मिनिटासाठी ना गाडीतून खाली उतरलोय. तर एवढं भारी आणि मोठे मोठे डोंगर, दऱ्या, खूप खोल खोल दऱ्या आहे. तर आता तुम्हाला मी दाखवते खाली एक दरी. आता उतरलोय ना इथंच. तर हे बघा इथं गाव आहे आणि आम्ही आहे ना खूप उंच डोंगरावर आलोय. आणि हे डोंगर बघा सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगा तुम्हाला दिसतील. खूप छान. बापरे बापरे खूपच म्हणजे ना एवढं छान दृश्य बघण्यासारखं आहे ना. आम्ही रायगडाच्या पायथ्याशी आहोत आणि आता जिजाऊ मातेंची समाधी बघायला चाललोय. तर मध्ये आलोय. तर चला तर ही बघा जिजाऊ मातेंची समाधी. तर तुम्ही पण सर्वजण दर्शन घ्या. तिकडे राह. हो चला तिथं राह. चल सांग. म्हाताऱ्या झाल्या त्याच्यामुळे त्या रायगडावर जाऊ येऊ शकत नव्हत्या ना, म्हणून त्यांना खाली राजवाडा बांधून दिलेला होता.
ते रायगडावर नव्हता राहत. मग इथं पायथ्याशी का खाली त्यांचा राजवाडा आहे. मग त्यांची समाधी पण इथं खालीच. मग इथं ही काय की मग त्यांना येणं जाणं समाधी एवढा किल्ल्यावर चढून जाणं येणं सोपं नव्हतं. हां का. म्हणून मग त्यांना खालीच राजवाडा बांधून दिला. जिजाऊ मातेंच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलो ना तर बिना चप्पलचं जायचं. तिथे आहे ना चप्पल घालून जायचं नाही आहे, कारण आपण दर्शनासाठी जातो आणि पवित्र जागा आहे, त्याच्यामुळे बिना चप्पलचं जायचं. तर खूप असे ते दगड तापलेले होते. तर चला आता ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा आमची मंडळी कशी पळू राहिले, कारण दगड खूप तापले ना त्याच्यामुळे पळतच गेले चप्पल घालायला.